डॉक्टर जब्बार पटेल, आकाशवाणी जळगाव केंद्राच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या असंख्य चाहत्यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर आंबेडकर या चित्रपटाच्या निमित्तानं आणि आज आपल्याशी हा एक संवाद साधताना मला आनंद होतो आहे. कुठल्याही चरित्रपटाची निर्मिती हे तसं एक आव्हान असतं असं मानलं जातं. जे काही मोजके चित्रपट आज निर्माण झालेले आहेत, त्यांच्यामध्ये आपलं योगदान या चित्रपटाच्या निमित्तानं फार मोठं आहे असं मानलं जात आहे. या चित्रपटाची प्रेरणा आणि नंतर त्याच्या निर्मितीपासनं, प्रारंभापासनं जे आपल्याला प्रयास करावे लागलेत सर्व बाबतीमध्ये, तर या सुरुवातीबद्दल आपण थोडं विस्तारानं सांगावं असं मला एक वाटतं. सुरुवात आपण तिथनं करूया आणि हे प्रयास पडले असतानासुद्धा जे समाधान आपल्याला त्यात मिळत गेलं आणि आज ही निर्मिती पूर्ण झाल्यानंतरचा जो एक आनंद आपण घेत आहात, असा सर्व भाग त्यामध्ये यावा सुरुवातीला. नाही खरं तर सुरुवात अशी झाली की मला फिल्म्स डिव्हिजनने सांगितलं की एक एक डॉक्युमेंटरी तुम्ही करावी. बरेच दिवस विषय त्यांच्याकडे होता आणि त्यांना असं वाटायचं की जोपर्यंत आंबेडकर चळवळीशी ज्यांचा संबंध आहे आणि साधारणपणे ज्याची ओळख आहे, दलित साहित्याची ज्याची ओळख आहे, अशा माणसाच्या शोधात ते होते. आणि माझं नाव त्यांना कोणीतरी सुचवलं. त्यानंतर मी ती फिल्म करायला घेतली आणि ज्यावेळेला डॉक्युमेंटरी मी करत होतो आणि संशोधन चालू होतं, त्यावेळेला एक असं लक्षात आलं की हा विषय व्यापक आहे आणि तो एक तासाच्या डॉक्युमेंटरी जरी मध्ये समावेश केला असला तरी मला असं वाटतं लोकांच्यापर्यंत पोचायला डॉक्युमेंटरी हे माध्यम हे थोडं तसं आपल्या देशामध्ये तर अपुरं पडतं. कारण त्या अर्थानं त्याला हे नाही, एक्सपोजर नाही आहे. परंतु मग हे करत असताना मी जेव्हा संशोधन करत होतो लक्षात आलं की मुळात हे जे कथानक आहे, डॉक्टर आंबेडकर नावाचं एक कथानक आहे. पुन्हा त्या कथानकामध्ये साधारणपणे काल्पनिक कथानक वाटावं असं ते रोमहर्षक आहे, चित्तथरारक आहे आणि शिवाय विचारप्रधान आहे. तर मला असं वाटलं की नाही, हे आपण याचं काहीतरी करावं. आणि अगदी अपघातानं जन्मशताब्दी वर्ष असताना मला एका मीटिंगला जायला मिळालं. त्यावेळेला जवळजवळ 150 लोक त्या ठिकाणी आलेले होते, नेते सगळे. तर माझ्या शेजारी म्हणाल ते गोरे बसले होते आणि मग त्या सहज मला विचारत होते की काय करतोयस तू. तर मी त्यांना सांगितलं की बाबा असं एक माझं काम चाललं आहे डॉक्युमेंटरीचं. पण म्हणाल ते गंमत येत नाही आहे त्याच्यात. आहे, चांगलं आहे, ते मी उत्तम करीन डॉक्युमेंटरी, परंतु फीचर फिल्म करण्यात खरी गंमत आहे. पण बघूया, मला काय पैसे विसे मिळतील जेव्हा काहीतरी आपण बघूया काही, असं मी बोललो, सहज बोललो मी. त्यांची टर्न आल्यानंतर बोलायला गेल्या तिथे आणि बोलायला गेले आणि मग ते बाकीच्या योजना काय करायला पाहिजे त्या निमित्तानं बोलता बोलता त्या एकदम अडकन म्हणाल्या की मला असं वाटतं की का नाही आपण एखादं फीचर फिल्म करावं. तर गांधी एक परदेशी मनुष्य इथे करू शकतो, तर इथे एका भारतीय माणसाला ऑलरेडी ते काम तो करत असताना आपण सगळ्यांनी का नाही मदत करायची. आणि तिथे हजर असलेल्या 150 विविध पक्षाचे लोक होते. त्यावेळेला शरद पवार चेअरमन होते कारण ते मुख्यमंत्री होते. तर सगळ्यांनी टाळ्या पिटल्या आणि म्हणाले की नाही, हे करून द्यायचं त्याला. आणि एक काय की तिथे त्याच ठिकाणी 1 कोटी रुपये मंजूर झाले की तुम्ही कामाला सुरुवात करा. आणि त्याच वेळेला जन्मशताब्दी वर्ष असताना केंद्र सरकारमध्ये जो काही पैसे होते 5 कोटी रुपये, ते चंद्रशेखरांच्या असं लक्षात आलं की ते प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेला. असा चित्रपट एक महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली त्याची आणि तो हिंदी आणि इंग्रजीमध्ये करतायत. तर मग आपण तो हिंदी इंग्रजीमध्येच तो आपल्याला करायचा असेल तर यांना आपण ते पैसे देऊन टाकावेत. आणि आम्हाला त्यांनी भेटायला बोलवलं. आम्ही भेटलो त्यांना जाऊन, शरद पवार आणि मी. आणि ते म्हणाले नाही, हे पैसे माझ्याकडे 5 कोटी रुपये तुम्ही घ्या. ही फिल्म महाराष्ट्रातल्या माणसांनी जो जाणतो तिथे काय घडलं आहे, ती संस्कृती जाणणाऱ्या माणसांनी ती करावी. अशा पद्धतीने फिल्म माझ्याकडे चालत आली. अर्थात फिल्म चालत आली तरी होत नाही काही असं. कारण मला दिसत होतं की हां, मग एक तर अशा पद्धतीची फिल्म मी फारशी केलेली नाही आहे की ज्याला आपण पिरियड फिल्म असं म्हणू. हो, त्यातलंच एक मला थोडंसं विचारायचं होतं की तो काळ संबंध चितारायचा म्हणजे आणि त्या व्यक्तिरेखा सगळ्या साकारायच्या. तर सुरुवातीपासूनच आपल्याला त्या बाबतीमध्ये फारच शोध जो आहे व्यक्तिरेखांचा आणि याचा, तो काळ जिवंत करणं, सजीव करणं, हा एक ध्यास लागला असेल नाही का? जवळजवळ 5-6 वर्ष तर संशोधनामध्ये जात होती. पटकथा म्हणजे अशी पक्की होत होती. आणि पटकथा जेव्हा पक्की होत होती त्यावेळेला मला दिसत होतं की ही लोकेशन्स आहेत. त्यानिमित्तानं परदेशात जायचं होतं. तर मग NFDC जे आहे, जे एक्झिक्यूट करत होतं हे प्रोडक्शन, त्याचे जे MD होते ते असं मला म्हणाले की बाबा तुझ्या मनात जर असं आहे की बाबा तुझ्या मनात एक नट कोणी असेल आंबेडकर नावाचं काम करणारं पात्र, तर म्हणे ते कदाचित परदेशात असेल तर बघ ना. मग आम्ही काही अशी संधी नाही सोडली की बाबा असं आपण मानाशी नाही दिलं की चला आपल्या जवळपास कुठेतरी मराठी रंगभूमीवर, हिंदी रंगभूमीवर किंवा भारतीय रंगभूमीवर कोणतरी नट आहे किंवा सिनेमात नट आहे, तोच आपला फायनल आंबेडकर, असं नाही आम्ही ठरवलं. आम्ही ठरवलं की माझे आंबेडकर, मला जे माझ्या मनात आहेत
ते कुठेतरी जगात आहेत, माझी वाट बघतात. आणि म्हणून मी लंडनला गेलो, तिथे कोणी आंबेडकर दिसत आहेत का शोधतोय. आणि तसंच मी अमेरिकेला शोधायचा प्रयत्न केला, पण मला असं समाधान नाही झालं. आणि शेवटी मला मग मामुटी या माणसाकडे आमचं लक्ष होतं पहिल्यापासून. मामुटी कुठे आणि कसं भेटले मग तुम्हाला? हे मामुटीचं काम मी अनेक अदूर गोपालकृष्णच्या 2-3 चित्रपटामध्ये त्याला जे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे ते सिनेमे पाहिले होते. परंतु काही फोटोग्राफ्सवरून मला असं एक शक्यता वाटायला लागली होती की जर मेकअपमध्ये काही झालं काही, तर मामुटी हे अगदी डॉक्टर आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या खूप जवळपास येतील. म्हणून आम्ही मग सिडॅकमधून आमचे दिनेश कात्रे नावाचे मित्र आहेत, त्यांच्याकडून आम्ही काही सोपस्कार कॉम्प्युटरवर करून घेतले. आणि मग असं लक्षात आलं की त्यांचा चेहरा खरोखरच खूप जवळचा जातो आहे. आणि मग ते सगळं प्रपोजल घेऊन मग त्यांना मी भेटलो आणि बरीच बंधरणी करायला लागली. कारण तिथे मामुटी हा तिथला अत्यंत मोठा सुपरस्टार आहे. आणि त्यांनी सांगितलं, बाबा या क्षेत्रातली मला माहिती नाही आहे, तो प्रांत मला माहिती नाही आहे, ज्या भाषा मला माहिती नाही आहेत, त्या ठिकाणी मी जाणार. इंग्रजीत करताय ठीक आहे, पण तरीसुद्धा इंग्रजीमध्ये त्यांचा काहीतरी लहेजा असणार. तर असं सगळे कष्ट होते. परंतु त्यांनी कष्ट उचलले, ते कष्ट उचलून त्यांनी त्या बराच अभ्यास करायला आणि त्या भूमिकेला न्याय दिला त्यांनी, असं मला वाटतं. मग ही भूमिका साकारताना त्यांनी जे प्रयास घेतलेत त्याविषयी थोडंसं सांगा ना आपण. नाही, आता उदाहरणार्थ त्यांना आपली साहजिकच दिग्दर्शक यांना त्यांना फार मोठी मदत झाली असणार. हो, म्हणजे एक तर असं की बरीच पुस्तकं अशी होती की ज्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या आठवणी असायच्या. त्या आठवणींच्या बरोबर साधारणपणे त्यांची वागण्याची, चालण्याची, बोलण्याची ढब काय होती असं त्यांच्या अनेक सहकार्याने लिहून ठेवलं होतं. की एक प्रसंग अशा वेळेस डॉक्टर आंबेडकरांना राग आला त्या गोष्टीचा, तर त्यांना राग यायचं म्हणजे काय यायचं, त्यांना काय व्हायचं काय हे. आणि ते कधीकधी अत्यंत करुण होत असत. आणि त्यांना काही उदाहरणार्थ त्यांचं एक हरणाचं पिल्लू त्यांनी घरी आणलं होतं. ते पिल्लू असंच एकाएकी ते मेलं. त्याच्यानंतर 4 तास खोली कोंडून त्यांनी घेतलं स्वतःला आणि अक्षरशः धाय मिगळून लहान मुलासारखे 4 तास ते रडत होते. असे हे दोन्ही काहीतरी त्यांच्या वागण्यातला जो भाग होता तो, आणि एक परखड विचार करायचा आणि परखड विचार मांडायचा, तर मग त्याकरता काही तडजोड नव्हती त्यांच्याकडे. हे अशा अनेक काही गोष्टी होत्या. आणि मुख्यतः असं होतं की हे करत असताना एक भावविवश काही गोष्टी दाखवायच्या असतील ते सोपं आहे. एखादा स्पीच द्यायचं असेल ते सुद्धा एखाद्या नटाला सोपं आहे. परंतु बघा या संबंध चित्रपटामध्ये जे श्रेय मामुटीला मिळतं ते असं आहे की हा मनुष्य बुद्धिमान दिसतो. अहो, नटाने बुद्धिमान दिसणं म्हणजे केवढं अवघड आहे. बुद्धिमान पद्धतीने काहीतरी आर्ग्युमेंट करता येतं, बुद्धिमान बोलता येतं, संवादातून कळतं बुद्धिमत्ता काय असते. पण ते एखाद्या माणसाच्या केवळ चेहऱ्यावरतीच एक काहीतरी प्रचंड हा मनुष्य विद्वान असला पाहिजे आणि विद्येचं तेज आहे ते दिसतं चेहऱ्यावरती. असं जे काय असतं ते मला असं वाटतं त्यांनी तो फार छान आणला तो भाग. आपण म्हणताय हे बुद्धीचं तेज आणि समरसून त्यांनी ज्या प्रकारे भूमिका केली आहे, या दोन्हीच्या मिश्रणातून त्यांनी डॉक्टर आंबेडकर अगदी साकार केलेले आहेत, नाही का, असं म्हणता येईल. आता या चित्रपटाच्या निमित्तानं आपण कुठं कुठं जाऊन आलात, कोणकोणती ठिकाणं प्रामुख्यानं डॉक्टर आंबेडकर ज्या ज्या भागामध्ये वावरलेत त्यांची जी महत्त्वाची चळवळीची केंद्र होती ती केंद्र आपण यात सगळी घेतलेली असतील, नाही का. तर या चित्रीकरणाला किती वर्ष लागली? साधारणपणे 2-1 वर्ष चित्रीकरणाला लागली. त्याच्या अगोदर शोध आम्ही घेत होतो. 5-1 वर्ष संशोधनाची होती, त्यामध्येच संबंध लोकेशन बघणं वगैरे सगळं होतं. याचं शूटिंग 40% परदेशात झालं आहे. हो, कारण डॉक्टर आंबेडकरांचं वास्तव्य तिकडे होतं, शिक्षण विशेषतः तिकडे झालेलं होतं. कोलंबिया युनिव्हर्सिटी उदाहरणार्थ न्यूयॉर्कमध्ये, किंवा काळ्या लोकांच्या वस्तीमध्ये त्यांचं जे वास्तव्य होतं ते. आणि त्यानंतर लंडनमध्ये ग्रेझिनमध्ये ते कायदा शिकले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्र शिकले, लंडनच्या ठिकाणी अनेक घरात त्यांचं वास्तव्य झालं. या सगळ्या गोष्टी होत्या. त्यानंतर मग पुढे मोठे नेते बनल्यानंतर गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा ते आले, पहिल्या परिषदेत एकटेच गेले होते, दुसऱ्या वेळेला गांधीजी बरोबर होते. आणि त्यावेळेला त्याचे ब्रिटिश समकालीन जे राज्यकर्ते होते त्यांच्यावर त्यांची मैत्री होती. त्यामुळे बराचसा भाग हा परदेशात 40% होतो. आणि इथं भारतामध्ये मुंबई हे ठिकाण महत्त्वाचं होतं. आणि मुंबईमध्ये अडचणी अशा होत्या की त्यावेळच्या इमारती, त्यावेळची स्थळं ही अवघड गोष्ट होती. त्यामुळे आम्हाला एक 10 एकरच्या सेटवरती फिल्म सिटीमध्ये आम्हाला सगळं ते पुन्हा एकदा रिक्रिएट ज्याला म्हणतो आपण, ते पुन्हा एकदा तयार करायला लागलं. तसंच महाड होतं. महाडला फार मोठी मुवमेंट त्यांची पाण्याची आहे, ती सत्याग्रह जो होता महाडचा. त्यानंतर पुण्याला त्यांचं काम होतं जिथं सॅमन कमिशन त्यांना फेस करायला लागलं. तसंच नागपूरला जिथे त्यांनी दीक्षा घेतली. दिल्ली हे तर त्यांचं कार्यस्थळ होतं नंतरच्या काळामध्ये. अशा ठिकाणी आम्ही कोल्हापूरला गेले होते त्या ठिकाणी. असे हे सगळे जे वेगवेगळी स्थळं होती त्या ठिकाणी संबंध इतिहासाचं एक साधारणपणे एक इतिहासाचा भास व्हावा
अशा पद्धतीची आम्हाला रचना करायला लागली. आणि तद्वतच नटांचे जे कपडे असतात त्याकरता सुद्धा बारकाईने लक्ष द्यायला लागलं की त्या काळाचे कपडे असावेत. आणि ते नुसते काही ज्या सर्व 50-60 जे काही व्यक्तिरेखा आहेत त्याबरोबरच हजारो लोकांचा, नागपूरला तर लाखो लोकांचा समुदाय होता. त्या सगळ्यांचे कपडे, त्यांच्या फॅशन्स त्यावेळच्या या सगळ्या बघायला लागत होत्या. वाहनं त्यावेळची पाहिजे होती. हा सगळा भाग हा मोठ्या काळजीपूर्वक पद्धतीने हा केला गेला. याच्याबरोबर जे संगीत आहे ना ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण संगीत हे 1905 पासून 1956 पर्यंत हा चित्रपट चालतो. तर त्या दरम्यान जे संगीत, गाणी येतात, कबीराचे दोहे याच्यामध्ये आहेत आणि त्रिशरण आणि पंचशील आहे. याबरोबरच काही वेळेला बॅकग्राऊंड म्युझिक आहे, म्हणजे पार्श्वसंगीत आहे. या पार्श्वसंगीताला जी वाद्य त्या काळात आपल्याला परिचित आहेत, जुन्या रेकॉर्डवरून दिसतात, त्या वाद्यांच्या म्हणूनच आम्हाला संगीत निर्माण करायला लागलं. आत्ताचा जो कीबोर्ड आहे आणि जे आत्ताचं डिजिटल म्युझिक ज्याला आम्ही म्हणतो, ते म्युझिक आम्हाला चालणार नव्हतं. त्यामुळे अमर हल्दीपूर हा आमचा जो अतिशय कल्पक असा संगीत दिग्दर्शक आहे, त्यांनी हे सगळं रचलं. आणि मला असं वाटतं की त्यामुळे केवळ माझं एकट्याचं श्रेय म्हणणं हे चुकीचं आहे. याच्यामध्ये माझा अतिशय उत्तम असा छायाचित्रकार जो अशोक मेहता आहे, किंवा वेशभूषा या भानू अथ्थ्यांनी पाहिलेल्या आहेत, आणि आर्ट डिरेक्शन जे आहे ते नितीन देसाईंनी केलेलं आहे. या सगळ्या डिपार्टमेंटचं एक त्याच्यामध्ये फार मोठं ऋण आहे. याचबरोबर संकलन असते गोष्ट महत्त्वाची, ध्वनिमुद्रण महत्त्वाचं असतं. आणि विशेष तुम्हाला सांगतो, मला सांगायला अत्यंत आनंद होतो की याच्यामधले जवळजवळ 90% जे कलावंत आहेत, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिनेमा आपण म्हणतो, पण एक लक्षात घ्या की जर संबंध व्यवस्था चांगली असेल आणि पैसे असतील उपलब्ध, आणि जर आपल्याकडे कल्पकता असेल, तर मराठी मनुष्यसुद्धा हा अतिशय उत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट हा करू शकतो. याचं एक उदाहरण आहे. फक्त जिद्द असायला लागते आणि पैशाचं पाठबळ असायला लागतं, अर्थात विषयही तसा असायला लागतो. हे टीमवर्क तर आहेच, काही यात वाद नाही. आता परदेशातल्या चित्रीकरणाचा आपण उल्लेख केलात आणि तो काळ देशातसुद्धा जिवंत करताना आपल्याला बरेच प्रयास आणि सावधानगी बाळगावी लागली आपल्याला. तर परदेशात कसा अनुभव आला आपल्याला? तो काळ तिथेही जिवंत करताना आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागले असतील. हो ना, कारण मी असं म्हणतो की या ठिकाणी जवळजवळ काळ हरवलेला आहे तो मधला. आणि आता इतके आपण म्हणजे मॉडर्न आणि आधुनिक झालेलो आहोत की जुना काळ आज उभं करणं म्हणजे अवघड आहे. म्हणजे आज आमचे डोंगरदऱ्यास होते, खरं तर 1925ची डोंगरदरी राहिलेली नाही आहे. इतकं संबंध काहीतरी प्लांटेशन झालेलं आहे, आणि ते प्लांटेशन इतकं मॉडर्न आहे की त्या काळात असं मॉडर्न प्लांटेशन असेल असं म्हणता येत नाही. म्हणजे आमचा निसर्गही आमच्या ताब्यात राहिलेला नाही आहे. आज अशी अवस्था आहे की जो काळाच्या बरोबर जात नाही. त्यामुळे तशी इथं अवस्था आहे तशी आता तिथे बरी अवस्था आहे, एवढंच असं म्हणूया. परंतु सर लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला, ज्याला आपण रिड्रेसिंग म्हणतात ना, तसे करायला लागल्या. म्हणजे इमारती असतील त्यात वेगळ्या पद्धतीने आम्हाला हवं तसं डागडुजी करावी आणि त्या काळानुरूप त्याचा बदल करावा, असं करून करायला लागलं. पण त्यात आनंद होता, एक त्याच्यामध्ये एक आनंद होता. आणि तशा इमारती मिळाल्या. विशेषतः मुंबईमध्ये जुनी ट्राम पण या सिनेमात दिसते लोकांना. त्यामुळं वयवर्ष 60च्या वरची जी मंडळी आहेत की ज्यांनी जुनी ट्राम मुंबईला बघितलेली आहे, ती मंडळी अगदी खुश होतात या सगळ्या प्रकारामध्ये. आता रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांवर आपलं प्रभुत्व आहे. गेली अनेक वर्ष मराठी आणि भारतीय रसिक या दृष्टीनं आपल्याकडे बघतो आहे. त्या संबंध अनुभवाच्या आधारे या चित्रपटानंतर हे जे सगळं यश आपल्याला मिळालेलं आहे, यानंतर आणखी उत्सुकता पुढल्या आपल्या वाटचालीकडे आहे सगळ्यांची. तर या निमित्तानं आपला काही नवा संकल्प? नवा संकल्प म्हणजे बरेच दिवस एक गोष्ट माझ्या मनामध्ये आहे, प्रेमकथा आहे ती. आणि ती संगीताच्या माध्यमातून मला करायची आहे. मी संगीत म्हणजे शास्त्रोक्त संगीत असं नाही आहे. संगीताच्या माध्यमातून म्हणजे असं की कथानकसुद्धा गाण्यामधून किंवा नृत्यामधून ते पुढे जातं. गोष्ट आधुनिक आहे, पण ती प्रेमकथाही आधुनिक आहे. पण मला काही म्हणायचं आहे त्यामधून. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक सामाजिक आशय आहे, आणि तो सामाजिक आशय नक्कीच असणार आहे की जो माझा आवडता विषय आहे. मला माणसामधलं साधेपण आणि त्या माणसाला होणारे त्रास याचा हा माझा विषय आहे. की जो मनुष्य या देशात जगतो तो काय आहे त्याचं विश्लेषण करायला मला आवडतं. माझ्या मागच्या सगळ्या सिनेमांच्यामध्ये आपण बघितलं असेल तर ते असतं. तो माझा आवडता विषय आहे. मला केवळ कल्पनेतलं काहीतरी आहे आणि तिथे मी रंगलो आहे असं मला फारसं आवडत नाही आहे. आणि जरी कल्पित असं कथानक असलं तरी मला असं वाटतं की ते कुठेतरी सामान्य माणसाच्या आणि जगण्याशी त्याचा काहीतरी संबंध असावा असं मला वाटतं. त्या अशा पद्धतीची गोष्ट आहे. ते तर कामाला ही मी स्वतःच रचली आहे गोष्ट, ती आता कामाला लागायचं आहे. तर बघूया. आता हा एक अतिशय अवघड असा विषय झाला, मोठी जबाबदारी होती, मोठं ताण होता माझ्या मनावरती. थोडंसं आता हे याच्यात हलका होईल तो ताण असं मला वाटतंय.
आणि शास्त्रांनी आता पुन्हा मग नंतर माझ्या आता महात्मा फुलेंच्यावर सिनेमा करायचं सोपवलं आहे. हां, त्याचा आता जबाबदारीचा भाग आहे. आता संशोधन करून त्याला सुरुवात करायला लागेल आणि तो सुद्धा अतिशय असा आव्हानात्मक असा विषय आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं ते होईल. डॉक्टर, एक आणखी असं विचारावंसं वाटतं की रंगभूमी आणि चित्रपट हे दोन्ही माध्यमं आपण सारख्याच प्रभुत्वानं आपण हाताळत आहात. तर चित्रपटांच्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्ष परिचित आहातच, पण रंगभूमीवर नवीन काय करताय सध्या? रंगभूमीशी आता जी आता अलीकडची रंगभूमी आहे सध्याची, त्याच्याशी आपलं नातं आपण कसं टिकवून ठेवत आहे? काय झालं आहे की मी पडघम नावाचं अरुण साधूंचं नाटक शेवटचं केलं. त्यानंतर मी बरेच दिवस चांगल्या नाटकाच्या शोधात, चांगल्या म्हणजे मला मला चांगलं वाटणाऱ्या नाटकाच्या शोधात मी आहे. अशा पद्धतीने की त्याचा तो घाट आहे, ते म्हणणं आहे त्या नाटकातनं, ते मला मी नवीन काहीतरी मी करतो आहे यातलं मला करायचं आहे. मी पूर्वी जे म्हटलं आहे किंवा जो मी आकार वापरलेला आहे किंवा जो घाट वापरलेला आहे आणि आशयसो जर पूर्वीसारखा असेल तो करण्यात काही फारसा मला रस वाटत नाही. कारण रंगभूमी ही केवळ मी माझ्या मस्तीसाठी करायचं असं ठरवलेला एक भाग आहे. आता मी जरा तेंडुलकरांच्या मागे लागलो आहे. अरे वा, ही चांगली गोष्ट आहे. तेंडुलकर काही नवं देत आहेत आपल्याला. हो, म्हणजे त्यांना मी काही सांगितले आणि त्यांना ते आवडलं आहे आणि मला असं वाटतं की ते लिहितील तेव्हा मग माझ्या दृष्टीने पण तो विषय नवीन आहे आणि त्यांनाही मला असं वाटतं तो विषय नवीन आहे आणि या एक आणि आकारबंधसुद्धा जरा वेगळा होईल तो. त्यामुळे मी आता उत्सुक आहे, आता ते काय लिहित आहेत, त्यामुळे मी पुन्हा रंगभूमीवर त्याचा येईन. परंतु पुलं गेले त्यामुळं एक पुलंचं जे मी नाटक केलं होतं 3 पैशाचा तमाशा, हे बरेच दिवस माझ्या डोक्यात त्याचं रिवायवल होतं. कारण मला असं वाटतं की जरा 78-79 साली जरा काळाच्या आधी आलं होतं ते. आवडलं लोकांना, अतोनात आवडलं होतं. त्या काळात हे MTV आणि VTV नव्हतं, परंतु त्यावेळेला लोकांनी मला असं म्हटलं होतं की हे काय, हे कुठलं संगीत मराठी रंगभूमीवरती आलं. तर मला असं वाटायचं की एक वेगळ्या पद्धतीच्या संगीतानं स्वतःला एक्सप्रेस करण्याची संधी आहे, ती आम्ही केली. पण त्याच्यानंतर आणखीन कोणीतरी ती परंपरा चालवेल, काही करेल. पण आता जवळजवळ आज 15-20 वर्ष झाली त्यात काही कोणी फारसं काम केलेलं नाही आहे. तर मला असं वाटतं बघूया, त्यात मी पुन्हा रिवाईव्ह करायचा विचार करतो, पुन्हा एकदा करावं त्याच बहुतेक सगळ्या त्या नटसंचामध्ये आणि पुन्हा एकदा आत्ताच्या तरुण पिढीला त्यातलं काही वाटतंय का हे जरा मला तपासून बघायचं किंवा ते टिकतंय का इथे आत्ता असं तपासून बघायचं आहे. तेंडुलकरांचा उल्लेख आपण केला सहज बोलता बोलता. तर तेंडुलकर आणि डॉक्टर जब्बार ही दोन नावं पुन्हा एकदा नव्याने सगळ्यांसमोर, रसिकांसमोर येत आहेत, ही तर आनंदाचीच बाब आहे. पण नव्या नाटककारांपैकी आणखी आपल्याला असं कोण चॅलेंजिंग वाटतं की ज्यांच्याबरोबर तुम्हाला आवडेल काम करायला किंवा ज्यांची कथानकं भेटत आहेत तुम्हाला, अशी एखादी नावं 2? मी सांगतो, नवीन हे जे नाटककार आहेत त्यांच्या संपर्कात असतो मी, त्यांची कामंही मी बघतो काय करतायत ती. सगळी आजची जी काही लिडिंग आजची आहेत, अगदी शफात आहे, त्यानंतर आमचा राजू नाईक आहे, डॉक्टर फणसळकर आहे, संजय पवार आहे, ही सगळी मंडळी माझ्या संपर्कात असतात आणि त्यांना सांगायचा मी प्रयत्न करत असतो की आणि विचारतो मी. जयंत पवारांचा आणखीन असं इनकं प्रॉमिसिंग आहे की बाबा काय लिहिलं असेल तर जरा माझ्याकडे पण जरा लक्ष ठेवा, मलाही काहीतरी करायचं आहे. तर त्यांनी असं डोक्यात घेतलं पाहिजे की आपण डॉक्टरना काहीतरी द्यायचं आहे. तर कदाचित असं वाटतं मला, त्यांची जर मेहर नजर झाली तर त्यांना असं वाटलं की डॉक्टर काहीतरी करू शकतील असं म्हणून जर ते आले तर मला करायचं आहे किंवा मी त्यांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया, कुठंतरी मासा गळायला लागेल यांच्यापैकी. नाही, असं नाही आहे, कारण वास्तविक असं काही झालं नाही आहे त्यांना. कारण काय सांगतो मी तुम्हाला, काळाच्या प्रमाणे संवेदना बदलत असतात आणि मला असं वाटतं की त्यांना कधी असं वाटत असेल की त्यांना जे म्हणायचं आहे की नाही त्यासाठी एक तरुण मन त्यांना हवं असेल तर ते त्या पिढीतल्या माणसांना शोधत असतील, त्यांचा दोष नाही आहे त्याच्यामध्ये. परंतु आज मला काही माणसं लिखाणामध्ये एक्सायटिंग वाटतात, पण मला अर्थात ते जेव्हा मला असं वाटतं माझ्याकडे जेव्हा काही लिहितील करतील तर त्यावेळेला त्यांनी काहीतरी अभिनव आणि वेगळं काहीतरी, त्यांनी स्वतःला त्यांनी कधी त्या वेगळ्या त्या फॉर्ममध्ये बघितलं नाही आहे किंवा त्या आशयामध्ये पाहिलं नाही आहे. अशा ह्याच्यामध्ये जर काही मंडळी करू शकली तर मला हवं. डॉक्टर जब्बार पटेल, आपण आज या निमित्तानं हा आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणी जळगाव केंद्राच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. नमस्कार.